अगं सोनूची मम्मी उशाला नाही का काही? उशाला हा उशाला नाही का काही? नाही मग सोनूज पप्पा अजून काहीच नाही उशाला. 5-6 वर्ष झाली तिच्या लग्नाला. मोठ्या हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट चालू आहे तिची, पण अजून काहीच नाही बिचारीला. उशाला उशी उशी नाही का? उशी का? हा देते. मला काय करायचंय त्या उशाला काही असं तर नको. मला इथं लागलं नाही. उशाला तू काही- भावांनो, तुम्हाला मी खरं सांगते, दुसऱ्याची कार्टी सांभाळणं खूप कठीण काम असते. तू कोणाचं कार्ट सांभाळतेस? सासूबाईचं. मामी बाया काय एवढे जावई गडबडीने आले बाय. ते इराणचं आणि अमेरिकेचं युद्ध लय लागले मामी, त्याच्यामुळे लवकरात लवकर मटण बिटणं खायची तर खाऊन घ्या. मटण लय महाग होणार बरं का आता. माय काय हलकट जावाई, तिकडे एवढं युद्ध चालू आहे आणि ह्याला मटण खायची पंचायत पडली. तुझं नाव काय ग? सगळेजण मला ताई म्हणतात. काय योगा राव, मला पण सगळेजण दाजी म्हणतात. लग्नाआधी नवरा म्हणाला होता, तुला माहेरची आठवण अजिबात येऊ देणार नाही. आज कळालं असं का म्हणाला. कामातून वेळ मिळाला तर आठवण येईल ना. आहो सांगा बरं, माझ्यासोबत लग्न करून तुमचा काय फायदा झालाय? जास्त काय नाही, पण मला माझ्या कर्माची फळं याच जन्मी भोगायला भेटली. तुमचं माझ्यावर प्रेम आहे का हो? नाही म्हणलं हे पुन्हा भांडणं करेन. अगं माझं तुझ्यावर लय प्रेम आहे का ग? मग मी काय बी केलं तरी तुम्ही मला काहीच म्हणणार नाहीत ना? नाही नाही नाही, काय केलंस पण तू? मी तुमच्या पाकिटातले 5,000 रुपये घेतलेत आणि 2,500 हजाराच्या मला 2 साड्या आणल्यात. तुझ्या तर तुझ्या तर काय चॉईस असेल, भारी भारी घे घे. जावई भांडे घासतो म्हणून तो देव माणूस, आणि आपला मुलगा सुनबाईला मदत करतो म्हणून तो बायकोचा बैल. उशीर झाला. अगं जरा हसत जा. काय जेव्हा बघा तेव्हा कधी तिथलं रडकी एवढीच तोंड तुझं. चला चला. हो हा काय? बरोबर बरोबर. उतर खाली, मित्राचा ऍक्सिडेंट झालाय माझ्या. उतर लवकर. बाई कधी झाला ऍक्सिडेंट? मेला का हाय?